शेगावची पावनभूमी. या भूमीवर पाऊल ठेवताच मनाला एक वेगळीच शांतता जाणवते. जणू प्रत्येक कणातून एकच नाम ऐकू येतात, गण गण गणात बोते. समोर दिसतं ते श्री गजानन महाराजांचं पवित्र मंदिर. आणि हो, मंदिराच्या या प्रवेशद्वारातून आत जाताना मनातील चिंता, काळजी आणि थकवा कुठेतरी मागे राहून जातो. इथे येणारा प्रत्येक भक्त आपल्या मनात एकच भावना घेऊन येतो, श्रींच्या चरणी आलो आहे, आता सर्व काही श्रींच्या चरणी अर्पण करायचं. आणि मग जेव्हा श्री गजानन महाराजांचं दिव्य दर्शन डोळ्यासमोर येतात, त्या क्षणी शब्द अपुरे पडतात. श्रींच्या मुखकमलाकडे पाहताच मन शांत होतं, डोळ्यात भक्ती दाटून येतेत आणि ओठावर एक नाम येतात, गण गण गणात बोतेत. आणि श्रींच्या दर्शनानंतर ज्या वेळेला श्रींच्या पावन परिसरात काही क्षण घालवले जातात, त्यावेळेला मनाला एक वेगळं समाधान मिळतं. शांत पाण्याचा सरोवर, हिरवाईने नटलेलं वातावरण आणि दूरवर दिसणारी श्रींची पवित्र नगरी जणू भक्ताला सांगते, थोडा वेळ थांब, मन शांत कर आणि श्रींच्या नामात स्वतःला विसरून जा. पण शेगावची भक्ती केवळ मंदिराच्या गाभाऱ्यापुरतं मर्यादित नाही. ही भक्ती रस्त्यावर उतरते, ही भक्ती हजारो पावलामध्ये दिसते, ही भक्ती टाळ मृदंगाच्या नादातून ऐकू येते. आणि मग सुरू होतो श्रींच्या पालखीचा पवित्र सोहळा. पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये सजलेले वारकरी, हातात पताक आणि मुखी श्रींचं नाम, आणि हृदयात अपार श्रद्धेने ते हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. पांढऱ्या पोशाखामध्ये सजलेले वारकरी ज्या वेळेला हातात टाळ घेतात आणि त्या टाळाच्या निनादामध्ये गण गण गणात बोतीचा जयघोष करतात, त्यावेळेला टाळाचा नाद, मृदंगाचा गजर आणि हजारो भक्ताच्या मुखातून निघणारा नामघोष या वातावरणात स्वतःचं भान हरपून जातं. आणि समोर श्रींची पालखी, फुलांनी सजलेली, भक्ताच्या श्रद्धेने भारलेली. त्या पालखीतला प्रत्येक क्षण म्हणजे भक्तासाठी एक पर्वणीच असते. कोणी हात जोडून उभा आहे, कोणी डोकं टेकवत आहे, कोणी श्रींचं नाम घेत आहे, तर कोणी डोळ्यात अश्रू घेऊन पालखीचं दर्शन घेत आहे. या भक्तीच्या महासागराला ना वयाचं बंधन, ना कोणत्याही भेदाची सीमा. सगळ्यांच्या मुखी एकच नाम, सगळ्यांच्या हृदयात एकच श्रद्धा आणि सगळ्यांची दिशा एकच, श्री गजानन महाराजांच्या चरणाकडे.